आणि उद्धव ठाकरे दाखल झालेले पाहायला मिळत आहेत। याच एकूण बैठकीमध्ये आज महत्त्वाच्या अनेक चर्चा देखील होणार आहे। सोबतच आजचा दिवस हा अतिशय महत्त्वाचा आहे, कारण वर्षाचा पहिला दिवस आहे। त्यातच गेल्या अनेक दिवसांपासून ज्या पद्धतीनं मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये सभा ज्या घ्यायच्या आहेत त्या संदर्भातलं नियोजन देखील बाकी आहे। या नियोजनासंदर्भात देखील राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रितरित्या बसून चर्चा करणार असल्याची माहिती मिळत आहे। सोबतच रॅली आणि कॉर्नर सभा ज्या असतात त्यांची धुरा अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या खांद्यावर आहे। त्याच्यामुळे त्या संदर्भात देखील प्लॅनिंग आजच्या या बैठकीमध्ये केलं जाणार असल्याचं बघायला मिळतंय। यासोबतच मुंबईमध्ये अनेक ठिकाणी खरं तर ठाकरे सेना आणि मनसेचे अनेक उमेदवार जे आहेत ते आमने सामने रिंगणामध्ये उतरलेले बघायला मिळत आहेत। काही ठिकाणी मनसेच्या उमेदवारांनी अपक्ष अर्ज दाखल केलेले आहेत, काही ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या गटातून अपक्ष उमेदवारांनी अर्ज भरलेले आहेत आणि त्याच्यामुळे कुठेही या दोनही उमेदवारांमध्ये वाद निर्माण होऊ नये, आमने सामने येऊ नये आणि याचा फायदा विरोधकांना होऊ नये या संदर्भात देखील आजच्या या बैठकीमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती मिळत आहे। उद्या शेवटचा दिवस आहे, हे नेमकं कोण कोण घेणार या संदर्भात देखील आजच्या या बैठकीमध्ये चर्चा होऊ शकते। सोबतच उद्या खरं तर शेवटचा दिवस असल्यामुळे आजच ही चर्चा होणं अपेक्षित आहे, जेणेकरून वाद आणि संभ्रम निर्माण होऊ नये। कोण कशा पद्धतीनं एकमेकांच्या पक्षाला समर्थन देणार आहेत आणि कशा पद्धतीनं रॅलीमध्ये हे दोनही पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांसोबत असतील अशा सगळ्या संदर्भात खरं तर आजच्या या बैठकीमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती मिळते। आपण बघतोय की आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे हे दोघंही या ठिकाणी दाखल झालेले आहेत, त्याच्यामुळे ज्युनियर ठाकरे देखील त्यांची एक वेगळी बैठक होणार असल्याची माहिती मिळत आहे। वचननामा हा खरं तर प्रमुख मुद्दा जरी असला तरी बंडोबांना शांत करण्यासाठी काय पद्धतीनं खरं तर रणनीती करता येईल आणि जे नाराज उमेदवार आहेत, जे नाराज पदाधिकारी आहेत त्यांनी पक्षाकडून कुठल्याही पद्धतीनं बंडखोरी करू नये यासाठी आगामी काळामध्ये त्यांचं कशा पद्धतीनं नियोजन करता येईल या संदर्भात देखील चर्चा आजच्या या बैठकीमध्ये होण्याची शक्यता आहे। वैदेही आपण पाहतोय काल आदित्य ठाकरे अमित ठाकरे सोबत संदीप देशपांडे देखील त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांनी हा वचननामा तयार केलेला आहे। आज उद्धव ठाकरे राज ठाकरेंची भेट घेत आहेत। या बैठकीमध्ये वचननाम्यावर नेमकी काय चर्चा होऊ शकते आणि महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या वचननाम्यामध्ये काय बाबी नमूद केलेल्या आहेत? नक्कीच गेल्या 8 वर्षामध्ये खरं तर मुंबईकरांना सगळ्यात महत्त्वाचा त्रास होतोय तो म्हणजे धुळीचा, प्रदूषणाचा आणि खड्डे असलेल्या रस्त्यांचा। त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीचा उल्लेख खरं तर वचननामामध्ये होऊ शकतो। जर ठाकरेंची सत्ता मुंबई महानगरपालिकेवर आली तर कशा पद्धतीनं रस्ते मुंबईकरांना भेटतील आणि जे कंत्राटदार योग्य पद्धतीनं काम करणार नाही त्यांना कशा पद्धतीनं शिक्षा करू शकतील अशा सगळ्या संदर्भात चर्चा जी आहे ती वचननाम्यामध्ये पाहायला मिळू शकते। दुसरी गोष्ट टॅक्स बद्दल देखील मुंबईकरांच्या विचार केला जाणार आहे की जो टॅक्स मुंबईकर खरं तर मुंबई महानगरपालिकेला भरतात त्यांना तशा सुविधा मिळत नाहीत, त्याच्यामुळे जो टॅक्स भरला जातो तो योग्य प्रमाणात आहे का आणि तशा सुविधा मुंबईकरांना कशा पद्धतीने मिळतील, मुंबईकरांचं खरं तर प्रवास सोयी सुविधाचा कसा होईल या सगळ्या संदर्भात आजच्या या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे। वैदेही आपण पाहतोय 4 तारखेला हा वचननामा लोकांसमोर ठेवला जाणार आहे, त्या संदर्भात काय नियोजन करण्यात आलंय? मग 4 तारखेला खरं तर हा वचननामा मुंबईकरांसाठी खरं तर लोकार्पण त्याचं केलं जाणार आहे आणि या लोकार्पणामध्ये खरं तर दोनही नेते त्या ठिकाणी उपस्थित असतील। खास करून या एकूण वचननाम्याच्या प्रदर्शनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असतील की नाही या संदर्भात देखील विचार खरं तर जो आहे तो केला जात असल्याची माहिती मिळत आहे। सोबतच जो वचननामा आदित्य ठाकरे अमित ठाकरे साईनाथ दुर्गे आणि संदीप देशपांडे यांनी एकत्रितरित्या बसून केलेला आहे त्या सगळ्या वचननाम्यामध्ये मुंबईकरांच्या खास करून सोयी सुविधा कशा पद्धतीने सुरळीत होतील, मुंबईकरांना गेल्या 8 वर्षामध्ये अनेक सोयी सुविधा ज्या मिळालेल्या नाहीत किंवा तिथे प्रशासनाचा अंकुश असल्यामुळे अनेक गोष्टी मुंबईकरांपर्यंत थेट पोहोचलेल्या नाहीत त्या मुंबईकरांना कशा पोहोचतील या सगळ्या संदर्भात आजच्या या बैठकीमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती मिळत आहे। बिलकुल, नक्कीच धन्यवाद वैदेही तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। आपण पाहतोय उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत आणि महत्त्वाच्या विषयांवर आज चर्चा होणार आहे। महानगरपालिका निवडणुकांच्या दृष्टीने आजची ही बैठक अत्यंत महत्त्वाची आहे।